राज्याचे मुख्यमंत्र्यांनी ते पाऊल उचललं असेल तर ते पाऊल अत्यंत विधायक आहे राज्यासाठी आणि त्याचं अभिनंदन आणि कौतुक करणं हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे. 2 दिवसापूर्वी मिलिंद नार्वेकर पोस्ट करतात, रश्मी शुक्ला आणि देवेंद्र फडणवीसचं कौतुक करतात, वाल्मिक कराड समर्पण केलं, सरेंडर केलं म्हणून. त्यानंतर आजचा अग्रलेख येतो, कुठेतरी जवळीक साधण्याचा किंवा मिले सूर मेरा या जवळीक साधण्याचा प्रयत्न काय येतो आहे? नाही राऊत साहेब, त्याच अनुषंगानं कटुता दूर करण्यासाठी किंवा मिटवण्यासाठी हे उचललेलं दुसरं पाऊल आहे का? कारण यापूर्वी विधान भवनात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. बघा, शिवसेना फडणवीसांचं कौतुक करतात. कटुता हळूहळू संपण्यासाठी प्रयत्न होत आहेत. शिवसेना हा पक्ष असा आहे, हा संस्कार, संस्कृती आणि शिष्टाचार या त्रिसूत्रीवर काम करणारा पक्ष आहे. आम्ही सभ्यताही पाळतो, आम्ही संस्कार सांभाळतो, संस्कृती आणि शिष्टाचार राजकारणात आम्ही विरोधी पक्षामध्ये आहोत. आणखीन 5 वर्ष आम्हाला विरोधी पक्षात काम करावं लागेल. राज्याच्या विकासामध्ये सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधी पक्षाचं योगदान फार मोठं असावं लागतं असं आमचं संविधान सांगतं. शिष्टाचार म्हणून माननीय उद्धव ठाकरे या राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले असतील तर त्यात राजकारण पाहण्यापेक्षा तुम्ही शिष्टाचार त्याने सांभाळला, प्रोटोकॉल ज्याला म्हणता तुम्ही, हे तुम्ही पाहायला पाहिजे. मागील 2.5 वर्षामध्ये त्या भेट झाल्या नाही, ते कौतुक झालं नाही, ते आता विधानसभा निवडणुकीनंतर होते, त्यामुळे हा प्रश्न येतो. नाही, असं नाही की तुम्हाला काय माहिती आहे संवाद होत असतो की नाही होत. सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये सतत संवाद सुरू असतो. संवादाची अनेक साधनं असतात आणि त्या साधनांचा वापर होत असतो. जसा सामनातून संवाद साधला, दैनिक सामनातून एक संवाद साधला. सरकारनं म्हणण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी जर गडचिरोलीचं पालकत्व स्वीकारलं असेल, एका बाजूला बीडसारख्या घटना घडत आहेत, तिकडे बंदुकीचं राज्य आहे, आम्हाला खात्री आहे ते बंदुकीचं राज्यही